मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला टॉपिक चालू केला होता सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. त्याच्यामध्ये आपण व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द केमिस्ट्री, व्हॉट इज द ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री अँड इम्पॉर्टन्स ऑफ द केमिस्ट्री हे 3 पॉईंट बघून झालेले आहेत आपले. आणि मागच्या लेक्चरमध्ये ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री आणि इम्पॉर्टन्स ऑफ केमिस्ट्री हे सांगताना तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे व्यवस्थित. आजचा पॉईंट आहे आपला प्युअर सबस्टन्स किंवा सबस्टन्स. सबस्टन्स म्हणजे काय नेमकं? सबस्टन्स म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण पदार्थ असं म्हणतो, पण त्या वर्डसमोर मी प्युअर असं वर्ड लावतो. प्युअर सबस्टन्स, प्युअर आणि इम्प्युअर असा वर्ड लावतो. आता प्युअर सबस्टन्स म्हणजे काय? ज्या सबस्टन्समध्ये प्युरिटी जास्त आहे किंवा प्युअर फॉर्ममध्ये आहे त्याला प्युअर सबस्टन्स म्हणतो आपण. प्युअर सबस्टन्स हॅव डेफिनाईट केमिकल कंपोजिशन, दे ऑलवेज हॅव सेम प्रॉपर्टीज, लक्षात घ्या. आणि इम्प्युअर सबस्टन्स म्हणजे काय? दॅट इज लाईक अ मिक्सचर म्हणू शकतो आपण. दे हॅव नो डेफिनाईट केमिकल कंपोजिशन्स अँड हेन्स दे आर नो डेफिनाईट प्रॉपर्टीज, लक्षात ठेवा. म्हणजे सबस्टन्स आणि एलिमेंट्स हे दोन्हीमधला फरक तुम्हाला कळत आहे. आता फॉर एक्झाम्पल प्युअर सबस्टन्सचं एक्झाम्पल काय? प्युअर मेटल, डिस्टिल वॉटर, देज आर द एक्झाम्पल ऑफ द प्युअर सबस्टन्सेस. अँड एक्झाम्पल ऑफ द मिक्सचर्स, it is a paint and concrete, that is the example of the mixtures. Pure substance are classified into two categories. First is a element, second is a compound. आता एलिमेंट म्हणजे काय आणि कंपाऊंड म्हणजे काय? आपण एवढे दिवस एलिमेंट आणि कंपाऊंड हे वर्ड ऐकून होतो, पण हे सबस्टन्सचेच डिवायडेशन पार्ट आहेत हे आपल्याला माहिती नसेल. पण सबस्टन्समध्येच डिवायडेशन केलं आहे आणि ह्याचे 2 पार्ट्स पडतात. फर्स्ट आहे एलिमेंट आणि सेकंड आहे कंपाऊंड. आता एलिमेंट म्हणजे काय? एलिमेंट आर अ प्युअर सबस्टन्स विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पल सबस्टन्स और ऑर्डिनरी केमिकल चेंजेस, दॅट इज कॉल्ड एज अ एलिमेंट. फर्दर एलिमेंट्स आर डिवायडेड इंटू 3 कॅटेगरीज. एलिमेंट हा परत 3 कॅटेगरीजमध्ये मोडला जातो. त्याच्यानंतरचा मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉलाइट्स. हे सगळ्यांनाच माहिती आहे. मेटल म्हणजे काय, नॉन मेटल म्हणजे काय आणि मेटलॉलाइट्स म्हणजे काय. मेटलची प्रॉपर्टीज सांगतो मी, लक्षात घ्या. दे हॅव अ लस्टर, मेटल हॅव अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, दे आर डक्टाईल, दे आर malleable. These are the properties of the metals. For example of the metals, gold, silver, copper, iron, these are the examples of the metals. Then what is the non-metal? Non-metal म्हणजे काय? Non-metal, it is a totally opposite of the metals. हे totally opposite आल्यासारखं येणार आहे मेटल्सचा. There is a no luster in a non-metal, poor conductor of heat and electricity. त्यानंतर they are strong and brittle. For example, iodine, nitrogen, carbon, these are the example of the non-metals. त्याच्यानंतर मेटलॉलाइट्स. Some elements have properties intermediate between metals and non-metals. They are called as metalloids. दोघांच्या मध्ये इंटरमिडिएट सारखे जे काही प्रॉपर्टीज दाखवणारे काही एलिमेंट्स आहेत त्यांना मेटलॉलाइट्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल आर्सेनिक, सिलिकॉन, ETC, देज आर द मेटलॉलाइट्स. आता पहिल्यांदा आपण प्युअर सबस्टन्स म्हणजे काय बघितलं. प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर हे दोन्ही पार्ट बघितला. प्युअर सबस्टन्स हा बघितल्यानंतर मिक्सचरमध्ये मिक्सिंग पार्ट असतो आणि तो इम्प्युअर असतो हे आपल्याला माहीत झालं. त्याच्यानंतर एलिमेंटमध्ये 2 पार्ट पडतात म्हणलो मी. प्युअर एलिमेंटमध्ये, प्युअर सबस्टन्समध्ये एलिमेंट आणि कंपाऊंड. एलिमेंटचं डेफिनेशन बघितलो. त्याच्यानंतर एलिमेंटमध्ये परत सबस्टिट्यूट 3 पार्ट पडतात, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉलाइट्स. इथंपर्यंत आपण बघितलो. हा झाला पूर्ण कंटेंट एलिमेंट्सचा. त्याच्यानंतर व्हॉट इज द मिनिंग ऑफ द कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे काय? दे आर प्युअर सबस्टन्स which cannot be broken into simpler substance or ordinary chemical changes. It is called as a compound. लक्षात घ्या, एलिमेंट आणि कंपाऊंडमध्ये काय फरक आहे. एलिमेंट हा सिम्पल सबस्टन्सनं ब्रेकडाऊन होऊ शकतो आणि कंपाऊंड हा होऊ शकत नाही. हे दोन्हीमधला डिफरन्शिएट आहे. आणि कंपाऊंड म्हणजे काय? 2 किंवा 2पेक्षा जास्त, 2 किंवा 3 हे एलिमेंट्स ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेसपासून तो बनलेला म्हणजे कंपाऊंड्स बनू शकतो. कंपाऊंड हा एलिमेंट्सपासून बनले गेलेला आहे. 2
किंवा 3 त्याचा मिक्सचर टाईप होऊन जो काही तयार होतो त्याला आपण कंपाऊंड्स म्हणले. आता तुमच्या 11वीच्या सिलेबसमध्ये पिरियॉडिक टेबल हाही चॅप्टर आहे. त्या चॅप्टर्समध्ये तुम्ही एलिमेंट्सचा पूर्ण सविस्तर किंवा डिटेलमध्ये स्टडी करणार आहात. ह्या चॅप्टरमध्ये किंवा ह्या पॉईंटमध्ये एवढंच समजून घ्या की प्युअर सबस्टन्स म्हणजे काय, इम्प्युअर सबस्टन्स म्हणजे काय, मिक्सचर आणि त्याच्यानंतर एलिमेंट आणि कंपाऊंडबद्दल बघितलो. आणि एलिमेंटमध्ये जे काही 3 पार्ट्स बघितलो आपण, मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलोलाइट्स, हे बेसिक नॉलेज असल्यासारखंच आहे. मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगताना सांगितलं होतं की सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री ह्या चॅप्टरमध्ये टोटल पूर्ण बेसिकच असणार आहे. आणि तुम्हाला मराठीमधून व्यवस्थित लक्षात येईल यासाठी मी मराठीमधून एक्सप्लेन करतो आहे. आणि काही कळालं नसेल तर तुम्ही परत मला कमेंट करून विचारू शकता की ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल. तर आजच्या पार्टमध्ये शिकलेले पॉईंट लक्षात ठेवा आणि ह्या पुढील पार्ट हे परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. थँक्यू.